नमस्कार. चाललो मी घराकडं. शेतामध्ये आलो होतो काम करण्यासाठी. म्हणजे आपले हे काड्याची सोय चालू आहे, तोड तयार चालू आहे. आणि येता येता आताच मी 2-3 व्हिडिओ काढले होते आपल्या आरोग्याच्या चॅनलसाठी, मार्गदर्शन विरुद्ध हेल्थसाठी आणि आरोग्य विधाता या आरोग्याच्या चॅनलसाठी व्हिडिओ काढले 2-3 आपले आरोग्याचे. रस्त्याने येता येता हे बघा, पांढरा रस्ता आहे. संध्याकाळचं छान वातावरण आहे. वाटलं एखादा व्हिडिओ काढावं म्हणलं तर हा एक प्रयत्न चालू आहे. कारण आता कसं आहे, सध्या आपले कामं धामं चालू आहे शेतातले, त्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ काढाले तसा फारसा वेळ मिळत नाही. वाटलं काढून घ्या मला, हा म्हणलं संध्याकाळचं हवा कशी असते, संध्याकाळचं दृश्य कसं असते, वातावरण रस्त्यातलं असं तसं दाखवा म्हणलं आपल्या प्रेक्षकाला. हे बघा, असं मस्त पांढरा रस्ता आहे. आणि हे बघा, हे पावसामध्ये हे तिकून मस्त पूर येते, असा काही इकून येते थोडंसं आहे. आणि हे असा तिकडे जाते. आणि मग तिकडे एक मोठी नाला आहे, मोठा. त्या नाल्यामध्ये पुन्हा अडते पुन्हा आपल्या गाड्या, रस्ते, बैल आपल्या बकऱ्या अडते मग असतं सर. आणि यावर्षी येतं या पाणीमध्ये भाग मस्त असता. आता हे एवढी जगा मुरुम भरला, इकडून जगा थोडीशी खाली केली, JCBने काढली म्हणून जमलं, नाही तर भयानक त्रस होता. असं आहे. यातले आपण व्हिडिओसुद्धा काढले होते, कसा गार्डन होता तसं आहे आपल्या चॅनलवर आहे. तर त्या मुख्य आमचं कुटुंब व्हिडिओ या चॅनलवर आहे ते. आता हा व्हिडिओ आपल्या नवीन चॅनलवर टाकणं होते का होते माहीत नाही. पाहू जसं जमन तसं. आता हे बघा, आता कपाशा निघून गेल्या लोकांच्या. हे आता असं उन्हाळ्यातलं वातावरण असं दिसते. आता पावसातलं वातावरण घेतलं एकदमच मनभावन, मनाला डोळ्याला आपल्या प्रसन्न करणारं असं वातावरण राहते पावसातलं. व्हिडिओ आहे ना, पाहायला लागलं माणूस तर पावसाच वाटते, एवढ्यात जबरदस्त राहते. येथून जपून चालला लागते. इथंच परवा येतं धामण होती, ते तिकून आली अशी तिकडे गेली धामण. आणि पावसापासून तर हिवाळ्यापर्यंत मी 1 महिना राखण केली होती. त्या रस्त्यानं आम्हाला जावं लागेल. डुकरं होते परवाच, 8-10 होते रानडुकरं. आणि पावसामध्ये 25-30 रानडुकरं होते. असं आहे, भक्कम तर असा होता रानडुकराचा. पण आम्ही रात्री गेलोच होतो. जास्त लागते, उपाय नाही ना. हे बघा ना, आता पावसातलं येतं वातावरण बघा, छान वातावरण आहे. कसं आहे पण घ्या बरं, जबरदस्त राहते वातावरण. चाललो आता मी घराकडे. आता मग संध्याकाळ झाल्या खबर थांबायचं. लई काम आहे आता, कामात लई गांगट. काय फुलपाखरू वाटते, दिसते का नाही का तुम्हाला? बघा फुलपाखरू तुम्हाला दिसलं का नाही का? फुलपाखरू कॅमेऱ्यामध्ये कैद झालं का नाही का? चला जातो, जास्त काही जागा नाही आपल्या फोनमध्ये. थोडंसं आता काही व्हिडिओ डिलीट मारले आणि त्याचा केला प्रयत्न व्हिडिओ काढण्याचा. हे बघा, इकडून एक रस्ता आहे, इथे इकडून एक, आणि हा एक आपला आलेला रस्ता हा. आणि पुन्हा इकडून एक रस्ता आहे, इथे जशी चौकच बघा. आणि पुन्हा आहे हे इकडून एक पुन्हा चौकच आहे. हा एक शेतामध्ये सुद्धा चौक राहते, शहरामध्ये चौक नाही राहत. असं आहे. आणि आपण म्हणतो गावामध्ये राहतो, गावामध्ये राहते, पण गावाकडच्या शेतातल्या रस्त्याने सुद्धा चौक राहते. तिथं सुद्धा साबत आहे. पावसाळ्यामध्ये एक व्हिडिओसुद्धा काढला होता मी. तिथं रात्री होता हिवाळ्यामध्ये. घराकडे जात होतो आम्ही रात्री, डुकरं हाकलून मी आणि बापू दोघं आलो होतो. मी शेदुरी आणली होती, बापून शेदुरी आणली होती, शेदुरी खाल्ली होती. ते व्हिडिओ आपण काढले होते. हे आपल्या चॅनल होते व्हिडिओ शेदुरी खाल्ल्याचे. मग जायच्या टाईमला कॅमेरा होता बंद, त्याचा होता मग साप. का बंद करत नव्हता साप. आणि एक साप पुन्हा शेदुरी खातो असताना त्याचा होता शेतामध्ये आपल्या, का बंद करत नव्हता साप होता. इस्त्या पैसे होते आपल्या, जिथं आपण इस्तो पेटवला शेकत बसलो होतो आणि जेवण चालू होतं, तिथंच दिसलं होतं एक कामन करत नव्हता साप. आता साप म्हणलं तर कसे कुठे राहते, जपून पाहून चालायला लागते रस्त्यानं. असं आहे ते. आता जबरदस्त आहे वातावरण. तेव्हा निंब असे तसे झाडं आहे रस्त्यानं. आणि याला पण आला मी तुम्हाला सांगितलं पहा मग, तिकडे सांगितलं पहा आत्ता मग
असं हे पुन्हा जाते मला नालामधलं तिकडं वरते मला जनावर हे बघा. पावसामध्ये येतं बाया अडल्या होत्या गेल्या वर्षी, यावर्षी नाही अडल्या, यावर्षी माहीत नाही म्हणजे यावर्षी लक्षात नाही अडल्या असं. यावर्षी भक्कम होतं पाणी शेवट पुढ्याच्या नंतर ना नुकसानी करून टाकल्या शेतकऱ्याच्या असा पाणी होता. तर गेल्या वर्षी तर बाया अडल्या होत्या. जेव्हा हे ओसरलं तेव्हा बाया निघल्या मग कशा तरी नदीतून माणूस वाहून जाते अशी कंडिशन आहे आता. पण आता शेतकरी म्हणलं तर झालं ते करायचं काम. हे बघा मस्त वाटते भावांनो गावाकडलं वातावरण. तुम्हाला आवडते का गावाकडलं वातावरण? हां हो कसं छान वातावरण आहे. सूर्य डुबला इकडं सूर्य. आणि हे बघा कसं वाटते सूर्य डुबायला लागल्यावर किती जबरदस्त वाटून राहिलं वातावरण पहा. हाय मस्त मजा येते भावांना. गावाकडं म्हणलं जीवन जगाले मजा येते. आणि तुम्हाला सांगतो आपण जेव्हा जेवण करतो ना त्यामध्ये तुम्हाला गोष्ट सांगतो बा, हे गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जेव्हा आपण जेवण करतो घरी त्या टाईमले आपण जास्त अन्न नाही खाल्लं एखादी नाही खाऊशा वाटत कधी कधी माणसाले. तर त्यावेळी आपण जर आपण शेतामध्ये येऊन जेवलं ना, एक उदाहरण तुम्ही 2 भाकरी खाल्ल्या असेल घरी खात असेल तर शेतामध्ये आल्यावर तुम्ही 3 भाकरी खाता. एवढी गोष्ट आहे ते भावांनो या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये जेवण करण्याची. हे बघा छान सुंदर वातावरण आहे. परवाच मी एक व्हिडिओ काढला होता या रस्त्याने येता त्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. मला ते 5-6 हजार मी अंदाज सांगता मग तेवढं लक्षात नाही तरी असंच 5-6 हजार लोकांनी पाहिला हा व्हिडिओ. तुम्ही का जास्त पाहिला का? मी मस्त साथ दिला होता. झाडाच्या सावलीमध्ये लोक बसून होते. काय तिकडे पेट्रोल पुढं चालू होतं काही हे कशा मस्त रन त्या उन्हामध्ये होते बसून. तसं काढला होता व्हिडिओ तो असं आहे. आणि बाकीचे सुद्धा व्हिडिओ काढले होते बकऱ्याकडे जाता मी. तेव्हा बकऱ्याकडे जात होतं का कुठं जात होतं? नाही बकऱ्याकडे जात नव्हतं मी. शेतामध्ये काम करायला जात होतं वाटते. लक्षात नाही खाली जात होतो. नाही शेळ्याकडे जात होतो शेळ्याकडे. शेळ्याकडे गेलो शेळ्याकडे खाल्ला होता जबरदस्त. आणि इथं हे नाही ज्याच्यामध्ये भयानक पाणी होतं. हे बघा एवढं खोल आहे हिरी पाणी भयानक पाणी होतं पा. कार्तिक पौर्णिमेच्या पहिलंच आटलं पण नाही तेव्हा होतं वाटते. हो तेव्हा आपण लई आटलं होतं पाणी. नंतर राहिलंच नाही पाणी. पोळ्यामध्ये भक्कम पाणी होतं. पोळ्या झाल्यावर येतं भक्कम पाणी होतं. पोळ्याच्या पहिलं नाही होतं. पोळ्याच्या पहिलं येतं बैल धुवायला पाणी होतं. बैल धुतं मला पडसाकडे बसतं मला येतं पाणी होतं. पोळ्या झाल्यावर एवढं पाणी वाढलं भावांनो शेतकऱ्याला मुळं पळून टाकलं. डबल खर्च बसला मलगीन. मला पहिलं 49,000 नंतर पुन्हा वाढला होता मग खर्च. एवढा मला लागला खर्च आणि उत्पन्न झालं पहिले 49 नंतर 2-3 हजार आगावं लागली असं आहे. 49 काढून वाढला होता मग खर्च. मला डबल बसला खर्च फवारणीचा. त्यामुळे पहिलं बोंड नसल्यामुळे 5-6 फवारण्या मला पुन्हा मागून द्यायला लागले. खत द्यायला लागले मागून असं आहे. लई झालं खर्च असं तसं. त्यामुळे वाढला होता खर्च. डबल खर्च लागला होता. पण मूळ पोलं शेवटी 57,000चा कापूस झाला. काय झाला फायदा सांगा आम्हाला? लागलेला आमचा खर्च निघाला का? आमची मेहनत गेली. खर्च तर राहू द्या आमची मेहनत गेली. त्याचं सुंदर वातावरण आहे. आम्हाला पाहिले मजा येत आहे भावना. तर तुम्हाला पाहिले कसं चांगलं वाटत असेल. एवढं सुंदर वातावरण आहे म्हणून म्हणतो खेड्याकडे चला. खेड्याकडे आलं पाहिजे माणसानं प्रत्येकानं. महात्मा गांधीसुद्धा सांगितलं आहे का खेड्याकडे चला. तर हे याच कारणानं सांगितलं. खरी मजा जाते खेड्याकडं. आणि अशा संध्याकाळच्या वातावरणामध्ये की नाही एकदमच पा कसं डोळ्याचं पारणं फिटते. एवढं जबरदस्त वाटून राहिलं आपल्याला. मग पा किती छान दृश्य आहे. खूप मजा येत आहे भावांना आपल्याला. मन बी आहे ना जाणून बुजून संध्याकाळपर्यंत थांबलो पाय. जाऊ म्हणलं संध्याकाळी आपलं म्हणलं असते घराघरी म्हणलं जाणून. आता काय म्हणलं जाऊन आता हातपाय धुवायचे आहे म्हणलं. मग जेवण झालं का जेवण खाऊन करत आहे म्हणलं. मग आपण संध्याकाळी पाहिजे निघलो. नाही तर अंधार पडला थोडासा अंधारा पडला. पण फोनमध्ये अशी सेटिंग करून आहे अंधारी असला तरी उजेडच निघते. फक्त जास्त अंधार असला त्याला म्हणते गिच्चा अंधार. त्याला म्हणते शुद्ध भाषेत निबिड अंधार म्हणते. निबिड अंधार
असा असला तर मग जास्त काही निघत नाही, मग काहीच निघत नाही अजिबात. या फोननं मग काहीच निघत नाही, काही घडतच नाही. मग त्यासाठी मग मोठा कॅमेरा पाहिजे, DSLR कॅमेरा पाहिजे त्यासाठी. तर आपण DSLR कॅमेरा घ्यायचा कुठला, पैसा लागते त्यासाठी भावांना. घेऊ आपण घेऊ, तुमची अशीच आपल्याला साथ असू द्या. आपण DSLR कॅमेरा घेऊ, चांगला कॅमेरा घेऊ आणि जीवनामध्ये पुढे जाऊ. तुमचा असा मला साथ असू द्या. आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला. नमस्कार. पाच जाऊ आमच्या गावाकडचे विलोक. नमस्कार भावांनो.